कोपरगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी गुरुवार 13 नोव्हेंबर रोजी माजी नगराध्यक्ष विजयरावजी वहाडणे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून तहसील कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी त्यांच्यासोबत शिवराज वहाडणे आणि किरण थोरात उपस्थित होते। अर्ज दाखल करण्यापूर्वी विजयरावजी वहाडणे यांनी शहरातील नागरिक, कार्यकर्ते आणि समर्थकांच्या गाठीभेटी घेतल्या। यावेळी त्यांनी जनतेशी संवाद साधत सांगितले की मी पुन्हा एकदा सर्वसामान्य उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहे। जनतेचा माझ्यावर विश्वास आहे आणि मला खात्री आहे की जनता पुन्हा मलाच निवडून देईल। माझ्या मागील 5 वर्षाच्या कार्यकाळात मी सर्व जनतेची कामं पूर्णपणे केली आहेत, त्यामुळे जनतेचा विश्वास आणि माझ्या विकासाच्या कामांना जोरावर मी पुन्हा विजयी होईल, अशी प्रतिक्रिया विजयरावजी वहाडणे यांनी व्यक्त केली आहे। विजयरावजी वहाडणे यांनी त्यांच्या कार्यकाळात केलेल्या विकास कामांचा उल्लेख करत कोपरगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मी सदैव प्रयत्नशील राहिलोय। नागरिकांच्या अडचणी सोडवणे आणि शहराचा चेहरा मोहरा बदलणं हेच माझं ध्येय होतं, असंही त्यांनी सांगितलंय। वहाडणे यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे कोपरगाव नगराध्यक्षपदाची निवडणूक अधिक रंगतदार होण्याची चिन्ह दिसत असून आगामी निवडणुकीत राजकीय समीकरणांमध्ये चुरस वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे। समर्थकांमध्ये उत्साहाचं वातावरण असून शहरातील जनतेत त्यांच्या उमेदवारीबाबत सकारात्मक चर्चा सुरू आहे। सम्राट न्यूजसाठी संपादक अजय विगे, कोपरगाव। आज कोपरगाव नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मी आज अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरलेला आहे। मागच्या निवडणुकीमध्ये मी जनतेचा सेवक म्हणून अपक्ष निवडणूक लढवली होती आणि गेली 15 वर्ष पक्षाकडून उपेक्षा होऊ नये मी आजही भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाच कार्यकर्ता आहे। कुठल्याही परिस्थितीमध्ये आपली निष्ठा बदलायची नाही म्हणून मी आजपर्यंत विचार सोडून, पक्ष सोडून कुठल्याही पक्षात प्रवेश केलेला नसल्यामुळं पुन्हा एकदा मी जनतेसमोर जनतेचा सेवक म्हणून अपक्ष उमेदवारी मी स्वीकारलेली आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये मला पूर्णपणे खात्री आहे की विड्रॉल झाल्यानंतर जे जे कोणी नगराध्यक्षपदाचे उमेदवार शिल्लक राहतील त्यांचं चरित्र आणि चारित्र्य हे कोपरगावचे मतदार बघितल्याशिवाय राहणार नाही की उमेदवारांनी आजपर्यंत गेली 40-45 वर्ष समाजासाठी काय केलं। त्यांनी सार्वजनिक जीवनामध्ये चुकीच्या गोष्टी करून किती प्रॉपर्टी कमवली याचा विचार कोपरगावचे मतदार केल्याशिवाय राहणार नाहीत। शहरामध्ये समाजकारण, राजकारण करत असताना कुठलाही अतिक्रमण न करता कुठलाही सर्वसामान्य व्यापारी, हिंदू आणि मुस्लिम धर्माचे नागरिक यांना समान वागणूक देऊन मी कोपरगाव नगर परिषदेचा कारभार यशस्वीपणे केलेला आहे। 5 वर्षात केलेल्या कामाचा अहवाल मी प्रकाशित केलेला आहे आणि मला पूर्णपणे खात्री आहे की गेल्या 70 वर्षामध्ये इतकी कामं कोणाच्या कारकिर्दीमध्ये झालेली नाहीत। हे माझं एक प्रकारचं आव्हान आहे की माझ्या कारकिर्दीमध्ये असलेले सर्व नगरसेवक कोपरगाव शहरामधील एकही नागरिक जरी म्हटला की आमचं काम जाणीवपूर्वक टाळलं, आम्हाला हेलपाटे मारायला लावले, असं कोणी नागरिक म्हणू शकत नाहीत। कारण 5 वर्ष मी अतिशय निष्पक्षपणे, निष्कलंकपणे आणि निस्वार्थपणे 5 वर्ष काम केलं। म्हणूनच येणाऱ्या निवडणुकीमध्ये कोणी कोणत्याही पक्षात गेला आणि कोणी कोणत्याही उमेदवाराच्या समोर उभा राहिला तरी मला पूर्णपणे खात्री आहे की मला कोपरगावचे मतदार हे स्वीकारल्याशिवाय राहणार नाहीत। धन्यवाद।